कशा बुट्टे हो? मस्त, एक नंबर. आज आपण गोष्ट करू राहिलो मृत्यूची. मृत्यू, नेमका मृत्यू असते कसा? नेमका मृत्यू असते काय? तर ही अशी गोष्ट आहे की लय माणसं यायला भेटे. लय मृत्यू म्हटल्यावर लगे जीवच सोड दे अर्धा. अजब काम आहे. आणि लय जणाले असा प्रश्न पडते की मृत्यू अंतिम आहे, किंवा लय जणाले असा प्रश्न पडते की मृत्यूनंतर सगळंच काही खतम होते का त्याच्यानंतर काही शिल्लक राहते. म्हणजे जसं बा इथं आपल्याला सुख नाही भेटलं तर वर काहीतरी भेटन, काहीतरी माहोल राहीन आपला. इकडे बम दुःख झेलाचं आणि वर एक नंबर झन खाले भेटन, झन प्याले भेटन, एक नंबर काम राहीन. आणि मग देव कटायले की मग भेटन आपल्याला वापस पृथ्वीवर जन्म. मग झाले का जो मग वर तर जास्त खाल्लं काय. मग इकडे एकदम गरीब घरात उपाशी. जाऊ द्या ते काय, ते गोष्ट जाऊ द्या. मृत्यू काय, मृत्यू अंतिम आहे का? तर माझं म्हणणं आहे की अंतिमच आहे. त्याच्यानंतर काही बाकी नाही राहत. बाकी राहायचा प्रश्नच नाही. काय आत्मा आहे. आता लय जणांचं म्हणणं आहे की आत्मा आहे बा मृत्यूनंतर. तर मग ती आत्मा तुमची नाही आहे, कारण की ते तुम्ही जे पुऱ्या जीवनभर जे डाटा कलेक्ट केलेला आहे तुमचा, ते तुम्ही केलेलं आहे. आत्मा नाही. आत्मा जरी असते म्हणजे आहे की नाही याच्यावर लय जराचं असं काही एकमत नाही आहे. पण आत्मा आहे असं जरी मानलं आपण तरी ते तुम्ही नाही आहे. कारण की आत्म्याला काही म्हणजे त्याला काही कोणी शस्त्र काटू शकत नाही, आग जाळू शकत नाही, वारा वाहून नेऊ शकत नाही, पाणी म्हणजे असंच काहीतरी. तर त्या टाईपची आत्मा आहे म्हणते. तर ज्या गोष्टीला काही माहीतच होत नाही तर ते तुम्ही नाही, कारण की तुम्हाला सगळं माहीत होऊ राहिलं. तर मग पहिली गोष्ट तर तुमची मृत्यू झाल्यावर तुमची मृत्यू झाल्यावर आत्मा जे आहे ते आत्मा निघून जाते. तर ते तुम्ही नाही आहे. ती आत्मा आहे एक विशिष्ट जी आली होती तुमच्या जन्मापासून मरणापर्यंत राहिली होती काही दिवस तुमच्या शरीरात. ती तुम्ही नाही आहे. तर मग काय, मृत्यूनंतर सगळं शेवट आहे. आणि एक वेळा तुम्हाला मृत्यू शेवट आहे माहीत झालं की तुम्ही जगणं सुरू करता. बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम अशा क्लिअर होते की नाही बा मृत्यू आहे. आणि तुम्हाला जरी आता वाटत असेल की बा नाही आमच्या क्लिअर होत नाही अशा गोष्टी, तर एक वेळा तुम्ही स्मशानभूमीत जा किंवा कोणाच्या माहितीला तरी जा. म्हणजे तुम्हाला लय गोष्टी अशा समजन की आपला सगळा माज जे आहे ना ते तिथं उतरवले जाते. मला तर वाटते स्मशानभूमीसमोर लिहून असलं पाहिजे, येथे सगळ्यांचा माज उतरवल्या जाईल. म्हणजे कसं आहे, आपण आपल्या जीवनात लय गोष्टीचा अहंकार करतो की नाही मापाशी हे आहे, मापाशी ते आहे, हे एवढं कमावलं, तेवढं कमावलं म्या, तुम्ही काय कमावलं, आणि अशाच बाकीच्या गोष्टी. पण मृत्यू एक वेळा समजला ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होते. सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जीवनात काय करायचं आहे ते समजते, तुम्हाला कसं राहायचं आहे लोकांसोबत ते समजते, आणि मेन म्हणजे जगण्याचा एक प्रकारचा मार्ग भेटते तुम्हाला. पहिले मृत्यूला समजा तुम्ही की मृत्यूनंतर सगळंच काही खतम आहे, त्याच्यानंतर काही शिल्लक राहत नाही. एक वेळा तुम्हाला ते माहीत झालं, कारण की तुम्ही जे आहे ना, तर काही जणाला काय वाटते की मृत्यूनंतर आम्हाला लय चांगल्या गोष्टी भेटन, आम्हाला इकडे नाही आणि तिकडे आणि मग काही जण पापही करते आणि काही जण असं दुःख सहन करते की नाही बा इथं तर हे आहे आपलं दुःखच आहे, पण देव आपल्याला एकदम मोठी खुशी देन काहीतरी वर जाऊन. तर तसं नाही आहे. एक वेळा तुम्ही मृत्यू समजा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. आता त्याच्यासाठी समजायचं कसं आहे, तर ते एक वैज्ञानिक दृष्टिकोन राहते तुमचा आणि एक दार्शनिक असते. म्हणजे वेगवेगळ्या दार्शनिक लोकांचे पुस्तकं. आणि मी तर तुम्हाला रेकमेंड करतो की
ओशोले ऐका तुम्ही. ओशो ऐकल्यावर तुम्हाला आपोआप समजून जाते. आणि ते माणूस असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी बरोबर सांगते. असं नाही म्हणत की ते जे सांगू राहिला ते ऐकाच म्हणून, असं नाही. आणि बाकीचे तुम्ही ज्यायले आदर्श मानता असे फिलॉसॉफर, त्याच्या गोष्टी ऐका, मग तुम्हाला समजते. आणि मेन म्हणजे ज्ञान कसं आहे, ज्ञान घेत राहायला पाहिजे. असं नाही की नाही बा हे दुसऱ्या जातीचं आहे, दुसऱ्या धर्माचं आहे, त्या महापुरुषाला कायले मानतो मी, या टाईपचं नाही. अशा जे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजन त्याच्यानंतर मग तुम्ही दर्शनच्या ह्याच्यातनी आतमध्ये, म्हणजे दर्शनशास्त्रातनी आतमध्ये तुम्ही जास्त अभ्यास करसान त्याचा, तर तुम्हाला समजन की मृत्यू अंतिम आहे. काही काही याच्यातनी नाही समजन, पण वैज्ञानिक दृष्टिकोन जर वापरला तुम्ही तर तुम्हाला आपोआप समजून जाते की मृत्यू अंतिम आहे, मृत्यूनंतर काहीच नाही राहत. आणि एक आत्माचा जरी कॉन्सेप्ट तुम्ही वापरला तरी तुम्हाला समजन की मृत्यू अंतिम आहे. कारण की भगवद्गीतेत एक श्लोक आहे आत्म्याविषयी,